हॅलो एस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीमध्ये मी निहाल कोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. ही 2027-28 आणि जे विद्यार्थी नव्याने UPSC किंवा MPSC ची तयारी सुरू करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज खूप महत्त्वाची आहे. आपण आजपासून सिलेबस डिकोडिंग ही सिरीज स्टार्ट करत आहोत. सिलेबस बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थ्यांच्याकडे सिलेबस असतो, सगळ्यांच्याकडे आहे, आपल्याकडे आपण सिलेबस बघतो आणि पण त्याच्यातून आपल्याला प्रॉपर काय करायचे, कशी तयारी करायची हे उमगत नाही आहे. म्हणून सिलेबस डिकोडिंग करणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि आपण काय करणार आहोत, सब्जेक्ट वाईज किंवा आपण म्हणतो की GS1, GS2, GS3 असे GS वाईज जे आहेत ते आपण सिलेबस डिकोडिंग करणार आहे. मोठी चालेल ही सिरीज. बट आता आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत की GS1चं सिलेबस कंप्लीट नाही होणार, कारण डिकोड करायचं आहे, कंप्लीट आपल्याला प्रॉपर त्याचं ॲनालिसिस करायचं आहे जेणेकरून अभ्यासाची दिशा सापडेल. अशा पद्धतीने आपल्याला सिलेबस करायचे की नाही आपल्याकडे पॉईंट्स आहेत वाचले तो सिलेबस नव्हे, प्रॉपर आपल्याला डिकोडिंग करायचं आहे जेणेकरून मला माझ्या परीक्षेचा आवाका काय आहे ते समजेल आणि त्या अनुषंगाने मला माझी तयारी करता येईल. अशा पद्धतीचं आपण बघणार आहोत. मित्रांनो, ही माझ्याबद्दलची माहिती आहे. 2022 सालचा मी UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून मी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन दिलेलं आहे, आजही देत आहे. माझं हे पॅशन आहे. NLP कोच म्हणून मी काम करतो, लाईफ कोच म्हणून काम करतो, माइंड कोच म्हणून काम करतो. अनेक सेमिनार, अनेक सेशन, अनेक क्लायंट्सना मी डील केलेलं आहे आणि हे ट्रेनिंग मी सातत्यानं अनेकांना देत असतो. आजही ते काम चालू आहे. मी मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. आजच्या सेशनला सुरुवात करूया. मी जसं की सांगितलं की तुमच्याकडे हे सेशन सुरू करत असताना किंवा ह्या सेशन नंतर तुम्ही काय करा की एक सिलेबस कॉपी तुमच्याकडे प्रिंट आउट काढा, ठीक आहे, आणि मी जे पॉईंट सांगतो त्या पद्धतीने तुम्ही एक रजिस्टर मेंटेन करा आणि काय आपल्याला सिलेबसमध्ये आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा आहे त्याचं तुम्ही मेंटेन करत चला आणि ह्याच्या नोट्स बनवा आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला सुरू करा. सगळं सिलेबस आपण ह्याच्यामध्ये डिकोडिंग करणार आहोत, पूर्ण GS 1 to 3 4 आणि SHI अप्रोच कसा असेल आणि त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन या विषयाचा सुद्धा हा वैकल्पिक विषय ऑप्शनल त्याचे सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, सुरू करूयात. GS1 मध्ये GS1 मध्ये हिस्ट्री आहे. हिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास, हिस्ट्रीमध्ये आपल्याला एन्शंट हिस्ट्रीचा कसा बघायचा आहे तर एन्शंट हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया इतकंच ऐकतात तसं नाही. मग आपल्याला कुठले कुठले टॉपिक अभ्यासायचे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. एन्शंट हिस्ट्री बघा, प्राचीन इतिहास GS1 मध्ये आहे. ह्याच्यावर खूप क्वेश्चन येतात आणि याचं थोडं अलाइनमेंट आर्ट अँड कल्चरचा जो सेगमेंट आहे तो प्रॉपर करण्यासाठी तुम्हाला एन्शंट हिस्ट्री समजणं गरजेचं आहे, तर तुम्हाला आर्ट अँड कल्चर समजून जाईल. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला कुठले टॉपिक्स काय काय त्याच्यामध्ये आवाक आहे त्या टॉपिक्समध्ये आपल्याला परत काय बघायचं आहे ते आपण बघणार आहोत. सोर्सेस ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री असा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपले सोर्सेस काय, हिस्ट्रीचे एन्शंट हिस्ट्री आपण अभ्यासतोय त्याचे सोर्सेस काय असतील. पहिले आहेत आर्किओलॉजिकल सोर्सेस. म्हणजे काय, म्हणजे पुरातत्व काय सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. मग उत्खननानंतर काय सापडलेलं आहे, मग बघा आपण उत्खनन केल्यानंतर काय हे NCERT मध्ये रेफरन्स सापडतात बघा. मग ते आपल्याला तो पार्ट आपल्याला व्यवस्थित बघायला. तो काही शिलालेख सापडलेत काय, जसे की अशोकन पिलर्स असतील किंवा अशोकाचे शिलालेख असतील, ठीक आहे, हे बऱ्याच ठिकाणी सापडले. मग त्याचा आपल्याला व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं ठरतं. काही पॉईंट्स आहेत का, ठीक आहे, किंवा आणखी काही साधनं सापडलेत का, उत्खननानंतर काही मूर्त्या सापडलेत का, मग त्याच्यावरून अंदाज लावतो ते काही हे कुठल्या कालातील आहे काय आहे. मग त्याच्यानंतर कार्बन डेटिंगच्या आधारावर मग ते कधी ब्युरियल्स काय आहेत, कसे आहेत, कुठले, म्हणजे काही त्याचे काही अवशेष, मृतदेहाचे काही अवशेष सापड, त्याच्या आधारावरती आपण हिस्ट्रीचे सोर्सेस आहेत ते त्या सोर्सेसवर आपण इतिहासाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो किंवा इतिहास परत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजला हा पॉईंट. आर्किओलॉजिकल त्याच्यामध्ये आपल्याला विशेष लक्ष आहे. NCERT मध्ये कुठं आलं की काही उत्खनन केलेलं आहे, ठीक आहे, एक्सकेवेशन, त्याच्यानंतर काही शिलालेख आहेत, नाणे आहेत, काही ब्युरल सापडले आहेत, ठीक आहे, काही मूर्त्या सापडल्या असतील ते त्या अनुषंगाने आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, पुढे मग याच्यामध्ये काय, पुढे लिटररी सोर्सेस, लिखित काही साधनं आहेत आपण बघा. मग आता लिखित साधनं म्हटल्यानंतर काय येतं की पहिला इंडिजिनस बघू आपण. देशी आपले काय आहेत त्याच्यामध्ये वेद आहेत, पुराण आहेत, अर्थशास्त्र आहे. मग ह्याच्यावर आपण परत मग याच्यामध्ये काय मांडणी आहे याच्यातून नेमकं कळणार काय, ह्याच्यातून आपल्याला कळतं काय, राजकीय व्यवस्था कशी आहे त्या काळी, तत्कालीन राजकीय व्यवस्था कशी आहे, अर्थकारण कसं आहे त्याच्यामध्ये. आता अर्थशास्त्र, ते आपण अर्थशास्त्र म्हटलं की आपल्याला काय वाटेल,
फक्त अर्थशास्त्रावरच पुस्तक आहे नाही, तर ते राज्य कसं चालवावं, एक राज्यासंदर्भातला महत्वाचा ग्रंथ हा अर्थशास्त्र आहे. पुराणांमध्ये काय दाखले सापडतात, मग त्याच्यात तत्कालीन समाज व्यवस्था कशी आहे, अर्थव्यवस्था कशी आहे, समाज व्यवस्था कशी आहे, ठीक आहे, सोसायटी धार्मिक रचना कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला तिथं लक्ष द्यायचं आहे. ही साधनं आहेत. परत फॉरेनमध्ये काय, मग इंडिका सारखं काही साधनं सापडतात. त्याच्यामध्ये काय सापडले, मग त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की काय आहे समाज व्यवस्था, आपली भारतीय समाज व्यवस्था. ते व्हिजिट दिल्यानंतर मग एखादे फॉरेन ट्रॅव्हलर्स येतात, त्यांनी त्यांच्या लिखित साधनांमध्ये लिहिलेलं आहे, तेच आहे ना. मग त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीनं ते कुठल्या राजांच्या संदर्भात कशा आहे की बाबा राजव्यवस्था कशी दिसते मला या देशामध्ये, ही त्या मांडणी त्या पुस्तकांमधून दिसते, त्या लिखित साधनांमधून दिसते. त्या लिखित साधनांवरून आपल्याला काय केला जातो, परत आपल्याला तो इतिहास समजतो. अशा पद्धतीची इतिहासाची साधनं आहेत. मग याच्यामध्ये ते आपल्याला परत तेच बघायचं, हे सगळं ह्या गोष्टींमधून काय बघायचं आहे, समाज व्यवस्था कशी आहे, अर्थव्यवस्था कशी आहे, राजव्यवस्था कशी आहे, त्याचबरोबर त्याच्या धार्मिक व्यवस्था कुठल्या धर्माचा प्रबल आहे, कुठले कुठले धर्म त्या तत्कालीन याच्यात अस्तित्वात होते, कुणाला राजाश्रय होता, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. आणि त्याच्या आधारावर मग आपल्याला क्वेश्चन पण तसेच येतात. लक्षात येते की आता इंडिका असेल किंवा कुठला फॉरेन ट्रॅव्हलर परदेशी प्रवासी आला असेल एखादा, तर त्याने एखाद्या राज्याबद्दल काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. मग त्याच्या आधारावर तो समाज व्यवस्था कशी आहे सांगण्याचा प्रयत्न होतो. मग आपल्याला मीन्सला क्वेश्चन येतात किंवा सोसायटी कशा पद्धतीची होती किंवा काय, किंवा तो माहितीच पाहिजे तो फॅक्ट, जेणेकरून आपल्याला ते क्वेश्चन्स कसे येतील ते आपल्याला डील करायला सोपं जाईल. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच आपण याच्यामध्ये ठेवणार. नॉलेज तर आहेच, पण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच, मग हे एक्झामच्या दृष्टिकोनातून कसं करायचं आहे हे समजून घ्यायचं. लक्षात आलं का इथं अप्रोच आपला असं कसं पाहिजे ते, ठीक आहे. पुढे आहे बघा प्री हिस्टॉरिक आणि प्रोटो हिस्टॉरिक. आता प्री हिस्टॉरिक प्रोटो हिस्टॉरिक हे आपण सविस्तर बघणार आहोत एन्शियंट हिस्ट्रीची आपण प्रॉपर सिरीज केलं तर. बट आता त्याच्यामध्ये काय आहे बघा, आधीचा कालखंड आणि नंतरचा कालखंड. मग आता पॅलिओलिथिक जो आहे तो ओल्ड स्टोन एज आहे, त्याच्यामध्ये शिकारी आणि भटकंती, म्हणजे ओल्ड स्टोन एज मध्ये कशा पद्धतीचं जीवन होतं, मग त्याच्यामध्ये काय आहे, टूल्स कसे वापरले जात होते, म्हणजे टूल्स लक्षात येते, टूल्सची टेक्नॉलॉजी, टूल्स टू टेक्नॉलॉजी असं आपण हिस्ट्रीची मांडणी करत असताना मग ते कशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग झाले, कशा पद्धतीने विकसित होत गेला, माणसाचं आयुष्य कशा पद्धतीने होतं सुरुवातीच्या काळामध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ते करत असताना काय कसं होतं त्याच्यामध्ये रचना कशी होते, आपल्याला बऱ्याचदा टॉईज वगैरे सापडतात. आणि त्या टॉईजवरून कुठले प्राणी तिथं होते, सेटल लाईफ माणूस सेटल लाईफमध्ये जात असताना कुठले प्राणी, तो आपल्याला अंदाज येतो. लक्षात येते. आणि प्रिलिमला क्वेश्चन पण आलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन संदर्भातला की घोडेच असते, तो हॉर्सचं होतं की नाही, मग तो बऱ्याच जणांना तिथं गोंधळ झाला होता. मग ते आपल्याला समजणं गरजेचं आहे, कुठले कुठले प्राणी तत्काळ अस्तित्वात होते, म्हणजे पाळीव प्राणी किंवा, ठीक आहे. लक्षात येते. हे पॅलिओलिथिक म्हणजे ओल्ड स्टोन एज कशा पद्धतीचं होतं ते आपल्याला बघायचं, ह्याच्यामधला फॅक्ट सगळ्या बघायच्या. लक्षात येते. काही एनसीईआरटीमध्ये डायग्राम्स आपल्याला खूप छान दिलेले आहेत, फिगर्स दिलेले आहेत, ठीक आहे. किंवा एन्शियंट हिस्ट्रीचं तुमचं कुठलंही स्टँडर्ड पुस्तक असेल, काही ठिकाणी तुम्हाला फिगर्स दिले. बट माझं सजेशन राहील की एनसीईआरटीमध्ये खूप चांगला डेटा आहे याच्या संदर्भातला, फिगर्स दिलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला अंदाज येतो की काय होतं, कशा पद्धतीचं होतं, ठीक आहे. ते फोटो बघितल्यानंतर आपल्याला समजून येते. मिझोलिथिक काय तो ट्रान्झिशन फेज आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे तिथं त्या पद्धतीनं. पुढे निओलिथिक हे खूप महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. इथं कृषीची सुरुवात झालेली आहे, ॲग्रिकल्चरल आणि सेटल लाईफकडे माणसानं सुरुवात केलेली आहे निओलिथिक एजमध्ये. इथं ठीक आहे नवाश्म युग आहे आणि त्याच्यामध्ये टूल्सचे चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि इथं मग काय पाळीव प्राणी सुद्धा बघायला मिळतात. ह्या अनुषंगाने इथं हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. लक्षात येते की थोडंच फास्ट होते, कारण आपल्याला मग पूर्ण होल सिलेबस डिकोड करायचा आहे, त्यामुळे त्या अँगलवर थोडंसं तुम्ही फास्ट होते तरी सुद्धा थोडंसं ऍडजस्ट करा. मग स्थिरता आली, माणसानं सेटल लाईफ आले, मग कुठं स्थिरता झाली ते आपल्याला माहिती आहे की जनरली स्थिरता जी झाली, माणूस इकडे तिकडे भटकंत होता, तर ती स्थिरता कुठं व्हायला लागलेले, साधारण जो काय सुपीक प्रदेश आहे, कारण कृषीला सुरुवात झालेली आहे बघा, सुपीक प्रदेशाच्या ठिकाणी आसपास थोडं माणसानं सेटल व्हायला सुरुवात केलेली आहे. लक्षात येते का, कृषीकडे वळालाय, कृषीचं त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग सुरुवातीच्या काळात, मग आता इथं बघायचं कृषी म्हणजे सुरुवातीच्या काळात कुठली कुठली पिके साधारण घेतली त्या काळात, म्हणजे काळानुसार बघायचं. आता इथं खूप महत्वाचं आहे बरं का, कुठल्या काळात कुठलं पीक प्रॉमिनंट होतं, कुठलं पीक जास्त घेतलं जायचं, ही फॅक्ट खूप महत्वाची आहे. प्राणी कुठले होते, पाळीव प्राणी कुठल्या काळात कुठले दिसून येत आहेत. लक्षात, मगाशी मी सांगितलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपण पुढे बघणार आहोत, तर त्या पद्धतीने आपल्याला बघायचं. म्हणजे काय होतं, म्हणजे प्रिलिमला क्वेश्चन येतो, ठीक आहे, मग तिथं आपल्याला ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होत जातं. मग याच्यासाठी आपल्याला ते माहिती पाहिजे टूल्स कुठल्या पद्धतीचे होते, कशा पद्धतीचे डेव्हलप झाले,
ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. स्थिरता प्राप्त झाल्यानंतर मग काही जंगली प्राणी त्यांना ते माणसाळे गेले, ठीक आहे, मग ते माणसासोबत राहायला सुरुवात झाले, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, लक्षात आलं का? समजलं? निओलिथिक मध्ये हे आपल्याला बघायचं आहे. चाल्कोलिथिक मध्ये काय, कॉपर आणि अश्म यांच्या हत्याराचं इथं प्राबल्य दिसून येतं. हे कशा पद्धतीने विकसित झालं ह्याच्या डायग्राम्स काही आहेत. ठीक आहे, आणि पुढे मेगालिथिक मध्ये गेल्यानंतर आपल्याला ब्युरियल्स दिसून येतात. मग ते परत मग ते हे एनसीईआरटी मध्ये याचं पण खूप चांगलं पिक्चोग्राफिक दिलेलं आहे, पिक्चर्स खूप चांगले दिलेले आहेत. हे बघून याच्यामध्ये एवढंच आहे, म्हणजे फक्त बघायचं पण माहिती पाहिजे कुठल्या कालखंडामध्ये काय कशा पद्धतीत आहे ते सांगितलं ना. हे इथं प्रॉमिनंट फीचर्स आहेत आपले हे एनसीईआरटीच्या, त्या पद्धतीने बघायचे. म्हणजे मी सिलेबस पॉईंट सांगतोय आणि त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे ते कसं बघायचं मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, हा महत्वाचा पार्ट आहे. इथून इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पार्ट 3 आहे हा. म्हणजे आपण पार्ट वाईज मी डिवाइड केले, म्हणजे डिकोड करून पार्ट वाईज सिलेबस आपण बघतोय. त्याच्यातून आपल्याला इथून थोडासा आपल्याला टाइम लागेल. आता तर सुरुवात एवढं नाही, फक्त तुम्हाला कुठं कुठं काय काय होतं ते कशा पद्धतीचं हे झालं, कुठल्या कालखंडामध्ये काय झालं लक्षात येते काय, ते थोडंसं बघावं लागेल आपल्याला. बाकी इथून आपला खूप इम्पॉर्टंट पार्ट सुरू होतो. प्रिलिम आणि मेन्स दोन्हीला इथलं महत्वाचं आहे. आणि ह्या साईडचं काय माहिती आहे का, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन करंटमध्ये पण सारखं वरच्यावर हे न्यूजमध्ये असतं. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगानं मेन्स आणि प्रिलिम दोन्हीसाठी हे खूप महत्वाचा पार्ट आहे. लक्षात येते? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हडप्पा संस्कृती आपण म्हणतो की हडप्पामध्ये सापडलं पहिल्यांदा, म्हणून आपण तिथं हडप्पा संस्कृती आपण त्याला नाव दिलेलं आहे. बट मूळचं काय, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. लक्षात येते? आता याच्यामध्ये मग हे सापडलं कधी, उत्खनन झालं, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय पार्ट आहे माहिती आहे का, पुण्याला कुठल्या सिटीचा शोध लागला, मोहनजोदडो, हडप्पा, लक्षात येते का, राखलदास बॅनर्जी वगैरे ही सगळी नावं तुम्ही लक्षात ठेवायचं. तो चार्ट आहे, तो तुम्हाला हिस्ट्रीच्या बुकमध्ये ॲज इट इज चार्ट आहे. ठीक आहे, तो चार्ट डायरेक्ट तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे कुठं कुणी शोध लावला, किती साली लावला, पहिलं सापडलेलं शहर कुठलं, दुसरं कुठलं, लक्षात येते का, विस्तार कुठंपर्यंत आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, विस्तारावर आपल्याला लक्ष द्यायला लागलं. आणि हे काय करावं लागेल माहिती काय, बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज असतो की कुठंपर्यंत काय, तर ते मॅपिंग करायचे आपल्याला. आणि मॅपिंग ओरिएंटेड ह्याच्यात क्वेश्चन आलाय की कुठलं पोर्ट आहे ह्या म्हणजे म्हणजे समजतं का, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये पोर्ट कोणते कोणते प्रॉमिनंट होते ते बघायचं. म्हणजे अशा पद्धतीने जॉग्राफिकल एक्सटेंट कसा राहिलेला आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा, तो आपल्याला बघायचा आहे. जॉग्राफिकल एक्सटेंट, त्याच्यानंतर मग परत त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ठिकाणी म्हणजे ती संस्कृती होती त्याची कशा पद्धतीनं विकास झाला आणि ते डिक्लाइन कशा पद्धतीने होत गेले, ते क्लायमॅक्सला कसे गेले किंवा ते नष्ट कशी झाली संस्कृती, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सभ्यता, लक्षात येते का, तर ती कशी नष्ट झाली तिथपर्यंत आपल्याला प्रवास आपल्याला समजून घ्यायचा आहे. काय त्याच्यामध्ये काय साहित्य सापडलेलं आहे किंवा कशा पद्धतीने ऐतिहासिक साधनं सापडलेलं आहे, उत्खननातून वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या आहेत, अनेक मूर्त्या सापडलेल्या आहेत, अनेक जे काय ऑर्नामेंट सापडलेले आहेत, ब्युरियल सापडलेले आहेत, लक्षात येते का. ठीक आहे, अशा पद्धतीनं ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे आता आणखी एक ब्युरियल्सवरून आठवलं की काही ब्युरियल साईटमध्ये जे आहे ना इथं, तर काही ठिकाणी काय होतं की माणसासोबत म्हणजे एखाद्या व्यक्ती ज्यावेळी डेट होईल त्याच्यासोबत त्याच्या प्राण्यांचं सोबतच असते हे सापडलेलं आहे तिथं. औषध सापडलेलं आहे, काही पाण्याचं किंवा खाद्याची भांडी वगैरे ते पुरलेले दिसून येतात. मग त्याच्या आधारावर माणूस सेटल लाईफमध्ये होता किंवा कशा पद्धतीने त्याचं ते समजून घ्यायचे आपल्याला. म्हणजे एनसीईआरटी मध्ये जे डायग्राम्स फोटोज दिले, डायग्राम म्हणायला नको, फोटोज आहेत आणि मॅप्स आहेत आणि डायग्राम्सही आहेत काही, तर ते समजून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये, लक्षात येते. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये आपण इथं बघतोय, मग ते आपल्याला मॅपिंग बघायचं आहे. मॅप्स दिलेले आहेत एनसीईआरटी मध्ये आणि फोटो दिले आहेत ते बघायचे. त्याच्यामध्ये काय बघायचं, जॉग्राफिकल एक्सटेंट कुठंपर्यंत आहे. ठीक आहे, शहरं बघायचे आहेत. त्याच्यामध्ये शहरं जे जे वेगवेगळे सिटी आहेत, मोहनजोदडो आहे, हडप्पा आहे, कालीबंगन आहे, ठीक आहे, राखीगढी आहे, ही सगळी शहरं. आता शहरं आणि प्रत्येक शहरामध्ये काय आहे, प्रॉमिनंट काहीतरी फीचर आहे, लक्षात येते का. ग्रेट बात आहे, परत मूर्त्या कुठं कुठे जास्त सापडलेल्या आहेत. मी आता ते तुम्हाला माहितीच आहे, पण तिथे काय होतं की आपल्याला गोंधळ होतो परीक्षेमध्ये किंवा मीन्सला तो डेटा आपला कमी पडतो. आपण काय करतो, एकदाच गो थ्रू करतो, नाही, आपल्याला खूप शांतपणे तो डेटा लक्षात ठेवायचा आणि त्याच्याकडे बघायचा आहे, लक्षात येते. मग हे शहरं आणि त्याचे प्रॉमिनंट फीचर आणि कशा पद्धतीची रचना होते ते दिलेलं आहे. आणि काय मग पोर्ट्स वगैरे दिलेले आहेत, कुठं व्यापार काय चालत होता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हडप्पा सिव्हिलायझेशन मध्ये बघायच्या आहेत. टाउन प्लॅनिंग महत्वाचा फीचर आहे. म्हणजे हडप्पा सिव्हिलायझेशन म्हटलं
की आपल्या डोक्यात पटकन यायला पाहिजे की उत्कृष्ट टाउन प्लॅनिंगचा नमुना. लक्षात येते का? आता आधुनिक टाउन प्लॅनिंगला लाजवेल अशा पद्धतीची शहर रचना, नगर रचना त्या काळात आपण बघून येतोय, बघतोय आपण. लक्षात येते का? त्या साधनांच्या द्वारे. आता ह्याच्यामध्ये काय ग्रीड पॅटर्न दिसून येतोय, मग याच्यावर विशेष लक्ष द्यायचं आपल्याला. ड्रेनेज पॅटर्न, सांडपाण्याची व्यवस्था बघा खूप खूप होते, मग त्याचे होल्स होते ड्रेनेज. मग आता ते दुरुस्तीसाठी पण ते वरून होल ठेवले जायचे, ते काढता येईल आणि परत मग ते सांडपाणी परत प्रॉपर पाण्याचा निचरा होण्यासाठी जे काही यंत्रणा, स्वच्छतेसाठी होल्स होते, त्याचे जे अंघोळीचे नहाणी होत्या ते कशा पद्धतीने होते. घराचा दरवाजा जो आहे तो मेन रोडला नसायचा. ह्या रचना सगळ्या समजून घ्या. ही जे आहेत ना, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये. मी तर फास्ट सांगा, म्हणजे आता हे रस्ता आहे, आता समजा हे असे रस्ते आहेत, काटकोनामध्ये रस्ते मिळायचे, ठीक आहे. आता इथं घर आहे, आता एखादं समजा दुमजली घरांचं दिसायचं, भाजीव विटाचं बांधकाम आपल्याला दिसून येतं. लक्षात येते का? आता हे आहे. आता इथं याचा जो दरवाजा आहे ना, तो या साईडला पण नसेल आणि या साईडला पण नसेल, मग इकडं असेल किंवा इकडं असेल. म्हणजे मेन रोड जे आहे, म्हणजे आरोग्य संदर्भात दोन ह्याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत की काय. मी आता इथं एक उदाहरण देतो, म्हणजे समजून कसं घ्यायचं तुम्हाला समजेल. मग का ठेवलं असेल हा विचार, याचं पण एक्सप्लेनेशन दिलंय, पण आपण ते दुर्लक्षित करतो. काय थोडंसं आपलंही लॉजिक लावायचं आहे. बऱ्याच गोष्टी, व्यापारी वर्ग होता मोठा, हडप्पा संस्कृतीमध्ये व्यापार मोठा चालायचा. मग हे काय होतं, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे चोऱ्या माऱ्या होऊ नयेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट काय, आरोग्य संदर्भात खूप जागरूक आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये हे सगळे लोक. कारण बघा, सांडपाण्याची व्यवस्था, पाण्याची रचना, हे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं. ड्रेनेज सिस्टम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. लक्षात येते. सिटाडेल आहे, सिटाडेल माहिती आहे तुम्हाला, म्हणजे शहराच्या वर मोठे म्हणजे व्यापारी वर्ग राहायचा. सिटाडेल म्हणजे किल्ल्यासारखा भाग उंच, आणि आता हे शहर आहे, ठीक आहे, असं आहे. आणि इथे हे सिटाडेल आहे. अशा पद्धतीचं हे आपल्याला बघायचं. लक्षात येते काय? व्यापारी वसाहत कशा पद्धतीनं वसलेले, व्यापार कशा चालायच्या, सील मेकिंग होते, छोटे बीड इंडस्ट्रीज वगैरे होत्या. ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघायच्या, कशा पद्धतीने व्यापार चालायचे, कामगार वर्ग कशा पद्धतीने, हे सगळी समाज रचना इथे दिलेली आहे. ही व्यवस्थित इथं आपल्याला अभ्यासावी लागते, ठीक आहे. पुढे काय आहे, इकॉनॉमी कशा पद्धतीची होते. जसं की सांगितलं, हा व्यापारी वर्ग आहे, खूप अर्थसंपन्न आहे, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये इथं म्हणजे भरभराट दिसून येते. व्यापार प्लस कृषी, कृषीमध्ये काय काय आहे, इंडस्ट्रियल व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये कुठं कुठं काय काय पिकलं जायचं, प्रमुख पिके इथं लक्ष द्यायचं आहे. म्हणजे मी सांगितलं की हे बघायचं आहे तुम्हाला. म्हणजे काय होतं, क्वेश्चन येतो एमसीक्यू, तिथं गोंधळ होतो. व्यापार कशाचा प्रामुख्याने दिसून येतो याच्यामध्ये, लक्षात येते का? हे बघायचं. मेसोपोटामियाशी तिथं व्यापार आपल्याला होतात. त्या संस्कृतीचे आपले व्यापारी देवाणघेवाण इथं दिसून येते. कारखाने होते, जसं काय बीड मेकिंग वगैरे, हे सगळ्या गोष्टी होत्या. छोटे छोटे ऑर्नामेंट्स डेव्हलप केले जायचे. खेळण्यांचा कारखाना होता. ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला बघायच्या. इथं विशेष लक्ष द्यायचं आहे. ह्या सेक्शनमधून हाय प्रोबेबल क्वेश्चन, म्हणजे इथून जास्त क्वेश्चन्स आपल्याला बनतात. आता मग इथं काय आहे माहिती आहे काय, मी जसं की सांगितलं, याचं तुम्ही सोप्या पद्धतीने अलाइनमेंट करू शकता. शहर बघायचं, त्या शहरामध्ये काय आहे फीचर्स, विस्तार कुठून कुठं आहे, शहर ते मॅपिंग करा तुम्ही. त्याच्यानंतर त्या शहरामध्ये काय विशेष गोष्टी सापडलेल्या आहेत, जसं की आता ग्रेट बाथ आहे किंवा ठीक आहे, काही मूर्त्या सापडलेल्या आहेत, ते कुठं कुठं काय काय सापडलेलं आहे, ठीक आहे. तर ते सगळं व्यवस्थित बघायचं आणि त्याच्यामध्ये मग त्याचं वैशिष्ट्य काय आहे लक्षात येते. हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अभ्यासायच्या आणि याचं नोट मेकिंग करायचं. झालं, संपलं. म्हणजे इतकं सोपं आहे. मुलं काय करतात, खूप गोंधळून जातात त्याच्यामध्ये, रट्टा मारण्याच्या माग लागतात. तसं नाही. ह्या पद्धतीने बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुठल्या शहरामध्ये काय, कुठलं सापडलं, त्याच्यानंतर काय मॅपिंगमध्ये तर तुम्हाला ते खूप समजेल. पोर्ट्स खूप महत्व आहे. मग पोर्ट्स काय आहेत, मग पोर्ट्स आहेत म्हटलं तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून कसं महत्व होतं त्या पोर्ट्सचं वगैरे लक्षात येते का. नद्या कशा, नद्या कुठून होतं, कारण काय पुढे जाऊन फ्लडने पुराणी ही संस्कृती नष्ट झाली अशी मांडणी केली जाते, अशी थिअरी मांडली जाते. तर त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते वाचायचं आहे. पुढे समाज व्यवस्था कशी आहे, म्हणजे बघा कशा पद्धतीची समाज रचना होती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये. कसं समज होतं की शहरी समाज व्यवस्था होती. लक्षात येते का, अर्बन होतं सगळं, कारण खूप डेव्हलपमेंट आपल्याला इथं दिसून येते. व्यापारी वर्ग होता, सदनशील वर्ग होता आपण इथं म्हणतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की ऑर्नामेंटल ऑब्जेक्ट सापडलेले आहेत. मेकअपचं त्या काळात स्त्री आणि पुरुष दोघेही मेकअप करत होते, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये जे आहे ते पुरावे सापडलेले. लक्षात येते काय, ठीक आहे. नैसर्गिक रंगांचा वगैरे वापर करून खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी, ठीक आहे,
कानातले ऑर्नामेंट, गळ्यातले ऑर्नामेंट, हातातले सगळे कडे वगैरे हे सगळ्या गोष्टी तिथं सापडलेल्या आहेत. लक्षात येते का? स्त्री पुरुष दोघेही करायचे. ठीक आहे. संघटित व्यवस्था ऑर्गनाइज्ड होतं, खूप चांगली याच्यामध्ये रचना होते आपल्याला दिसून येतं. बट दोन विभाग, एक विभागणी पण दिसून येतं की मी मग सांगितलं की सिटाडेल आणि कॉमन पीपल अशा पद्धतीचं. बट ओव्हरऑल कशा पद्धतीत होतं? व्यापारी आणि कामगार वर्ग होतं, म्हणजे कामगार असणार तिथं ऑब्व्हियसली. तर ठीक आहे, मात्र व्यापारी वर्गाचं जे आहे ते वर्चस्व इथं दिसून येतो की हा सगळं मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये. तर ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रॉपर समजून घ्यायच्या, कुठं कुठं काय कशा पद्धतीचं होतं. परत मग काय, परत ह्याचं अलाइनमेंट लावायचं सिटीजना, कुठल्या शहरामध्ये काय प्रॉमिनंट होतं. लक्षात आहे की धान्याची गोदामे कुठं सापडलेले आहेत, सगळी गोष्टी म्हणजे कुठं काय सापडलेलं आहे. लक्षात येते स्टोअर हाऊस कुठं सापडलेलं आहे. ग्रेट बाथ आहे. ग्रेट बाथचा पर्पज काय, आता त्या गोष्टीचा पर्पज काय आहे ते पण आपल्याला पुस्तक आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. ग्रेट बाथ काय म्हणजे त्याच्यामध्ये एक धार्मिक अँगल, स्पिरिच्युअल अँगल, म्हणजे पूजा केल्यानंतर किंवा पूजा करण्यापूर्वी तुम्हाला ते पवित्र स्नानासाठी त्याचा वापर. कारण काय ग्रेट बाथ आहे याचा अर्थ ते एक दोघं लोक आंघोळ करत असतील का तिथे, तर नाही, खूप लोक एका वेळी, म्हणजे काहीतरी सेक्रेड इम्पॉर्टन्स आहे, काहीतरी पवित्र त्याच्यामध्ये पवित्रता असलेला आहे. सॉरी, म्हणजे मला असं सांगायचं होतं की त्याच्यामध्ये काहीतरी पवित्र आणि मोठं कारण, म्हणजे काय होतं की युनायटेड अनेक लोक एकत्र येऊन तिथं काय करायचं की स्नान करायचे, अशा पद्धतीची ती रचना होती. मग पुढे त्यांना ग्रेट बाथच्याच बाजूला त्याच्यामध्ये चेंजिंग रूम सारखं तिथं तसंही अस्तित्व सापडलं. याचा अर्थ काय की तिथं अनेक लोक एका वेळी ते कुंड स्नान, मोठं स्नानाचं कुंड असं आपण म्हणू की, आणि पूजेपूर्वी किंवा पूजा करताना किंवा आणखी काही गोष्टी करत असताना म्हणजे ती पवित्रता जोपासली गेलेली आहे. आणि याच्यात विशेष महत्व काय, स्वच्छतेला खूप महत्व आहे. हे आपण बघितलेलं आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हटलं की टाउन प्लॅनिंग, स्वच्छता, लक्षात हायजेनिक, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विशेष महत्व दिलेलं आहे. लक्षात आलं का? अशा पद्धतीने हे बघायचं, म्हणजे समाज व्यवस्था कशा पद्धतीची आहे. ठीक आहे, रचना काय आहे ते आपण त्याच्यामध्ये बघत आहोत. धर्म आणि संस्कृतीचे काय, शिवा ते आपण ते बघितलेलं आहे, ती मूर्ती सापडलेली आहे. लक्षात येते मदर गॉडेस. आता याच्यामध्ये काय, एक मूर्ती आहे बघा, त्याच्यामध्ये वेविंग, म्हणजे त्याला ते असं जॅकेट सारखं आहे. याचा अर्थ काय, विण कला अवगत होते, हे आपल्याला समजून घ्यायचे. अशा पद्धतीचे हे फीचर्स आपल्याला सापडतात डायग्राम्स मधून, फोटोग्राफिक पिक्चर्स मधून. मदर गॉडेसचं सापडलेलं आहे. धर्मविरहित असावं असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात येते, कारण कुठलेही मेजर जे आहे ते पूजा वगैरे झालेले इथं दिसत नाही. मग त्याच्यावरून ते असं म्हटलं जाते की निसर्ग पूजक असावेत. लक्षात येते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, म्हणजे आपण बघितलं की कुठून आलो आपण, प्राचीन मध्ये पूर्ण न्यूलिथिक, मोनोलिथिक, पॅलिओलिथिक, ह्या सगळ्या गोष्टी बघत आता महत्त्वाचा टॉपिक इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपण बघतोय. असंच आपण पुढे जर्नी कंटिन्यू करणार. तर ते धर्मविरहित असावे असं म्हटलं तर म्हणजे काय वेगवेगळे दाखले दिलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे, म्हणजे कशा पद्धतीने कुठं काय होतं ते परत बघायचं. म्हणजे जसं की सांगितलं इथं ते हेच आहे, कुठल्या सिटीमध्ये कसं काय. तर ठीक आहे, लक्षात येते. तर कला कशा पद्धती होतं, ते सील्स सापडलेले आहेत. व्यापारी वर्ग आहेत त्यामुळे सील्सचं खूप महत्व असणार आहे. सील्स शिक्के सापडलेले आहेत. ग्रेट बाथ आपल्याला माहिती आहे. हे खूप बऱ्याच गोष्टी आहेत, मी उदाहरण म्हणून अशा काही गोष्टी देतो. इथं आपल्याला लक्ष पाहिजे अभ्यास करताना, हे मला सांगायचं याच्यामध्ये. मूर्त्या सापडलेल्या आहेत, अनेक मूर्त्या. तर त्याच्यामध्ये ते बघायच्या, सौंदर्य प्रसाधने सापडलेले आहेत, दागिने सापडले आहेत, आपण बघितलं. लक्षात येते काय, तर मेटलचं असं ते मिरर सुद्धा सापडलेला आहे. कळलं का? मग ते एकदम असं पॉलिश करून तो मिरर म्हणून वापरला जायचा. अशा पद्धतीचं हे आपल्याला ह्याच्यामध्ये हे सापडून देतं. म्हणजे कलेचा अँगल खूप महत्वाचा आहे. कला आणि संस्कृती कशा पद्धतीची होते हा एक महत्वाचा पार्ट आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. लक्षात येतं. मग हे परत आर्ट अँड कल्चरला पण रिलेट होतं, समजून घेतलं. म्हणून एन्शियंट हिस्ट्री तुम्ही प्रॉपर समजून घेतलं ना, कला संस्कृतीचा पार्ट आहे ना तुमचा इझी होऊन जातो. इनफॅक्ट मी असंही म्हणेन की हिस्ट्री सोबतच आर्ट अँड कल्चर तुम्ही अलाइन करून करत जा. फक्त थोडंसं त्याच्या इतर त्या गोष्टी कल्चरच्या अँगलनं बघावं लागतात, थोडंसं त्याच वेळी तुम्ही वाचत चाला. लक्षात येते. ठीक आहे, समजला हा पॉईंट. अशा पद्धतीने करायचं आहे. नोट डाऊन करा, सिलेबस प्रिंट काढून घ्या आणि मग आपली ही सिरीज तुम्ही उद्यापासून कंटिन्यू करा. आज बघा हे, आणि उद्या पुढच्या नेक्स्ट लेक्चरपासून तुम्ही हे विथ सिलेबस तुम्ही समोर घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला समजेल तुम्हाला पॉईंट्स हे करतील. ऱ्हास का झाला, आता कुठलीही संस्कृती आहे, कुठलंही साम्राज्य आहे,
त्याचा ऱ्हास होण्याची कारण आपल्याला माहिती पाहिजे. इतिहासातून आपल्याला तेच शिकायचं आहे. म्हणजे त्याची काही कारण मीमांसा आपल्याला करता येते. म्हणजे हवामान बदलाचं कारण दिलं जातं, पुराचं कारण दिलं जातं, फ्लड आलं, त्या नद्या होत्या तिथं, म्हणून की आपल्या नद्या कुठल्या कुठल्या होत्या त्या बघायच्या आहेत आपल्याला. मी मगाशी सांगितलं, मग त्याचा पूर आला ते एक मेजर कारण मानलं जातं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हवामान बदलाचं एक कारण दिलं जातं. अशा पद्धतीने ही जे आहे की हे जे आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ते ऱ्हास झालेलं आहे. मग मध्ये थोडासा फेज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काहीच सापडत नाही. नंतर मग पुढं आपण डायरेक्ट जातोय प्राचीन इतिहासामध्ये. ते कशा पद्धतीचं काय आहे ते आपण ह्याच्यामध्ये मध्ये थोडा झोन आहे त्याचा, आपल्याला काहीच त्याच्यामध्ये ऐतिहासिक साधनं प्रॉपर सापडत नाही आहेत. मग पुढं आपण ते पुढं बघणार आहोत. पण आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पर्यंत आपला पार्ट कंप्लीट झालेला आहे. पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं स्लॉट्समध्ये डिवाइड करून आपण सिलेबस समजून घेणार आहे. लक्षात येते की म्हणजे आता हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि ते आपण आधीचा जो पार्ट बघितला याच्यातून तुम्हाला समजून गेले की नेमकं मला करायचं काय ह्या टॉपिकमधून. लक्षात येते की बरेच विद्यार्थी म्हणतात की इम्पॉर्टंट कळत नाही, कुठल्या टॉपिक करायचं. तर कुठलाही टॉपिक कसा करायचा हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये सिलेबस पॉईंट आहे, पण तो सिलेबस पॉईंट कशाच्या आधारावर कव्हर करायचा आहे तो म्हणजे कसा कव्हर करायचा, सोर्सेसवर पण आपण बोलणार आहोत. त्या पद्धतीने ही आपली सिरीज चालू राहील. आय होप ही सिरीज तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मी काय म्हणतो की सिलेबस समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सिलेबसच आपल्याला प्रॉपर पाहिजे. बऱ्याचदा आपण ऐकतो की सिलेबस तुम्हाला पाठ पाहिजे. पाठ नाही, सिलेबस समजला गेला पाहिजे तुम्हाला. सिलेबस तुमच्यामध्ये भिनला गेला पाहिजे आणि तेच आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत. आपण हा पहिला GS1 कंप्लीट करून घेऊया. नेक्स्ट GS2 करू, GS3, GS4. मग त्याच्यामध्ये एससी बद्दल थोडीशी चर्चा करू. एक सेशन नॉर्मल सेशन असेल. एससीचा आपल्याला खूप टाइम लागेल, पण एक नॉर्मल सेशन की एससीसाठी हे जीएसच्या आधारावर आपल्याला एससी कशा पद्धतीने. आणि देन फायनली काय करू, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा माझा ऑप्शनल आहे, त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूयात. अशा पद्धतीने बघूया. आणि ऑप्शनल कसा सिलेक्ट करावा नव्या विद्यार्थ्यांसाठी त्याचं मी ऑलरेडी लेक्चर केलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. लक्षात येते. तर हे आपली सिरीज ही कंटिन्यू राहणार आहे. ठीक आहे, बघत राहा आणि व्हिडिओ अनेक विद्यार्थ्यांच्या पण पोहोचवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल. अशाच महत्त्वाच्या सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी बाकीचे सिरीज सुद्धा अशाच नवनवीन सिरीज मी नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी. त्याचा तुम्हाला जरूर फायदा होईल. माझा प्रयत्न हाच राहील की माझं सिलेक्शन नंतर विद्यार्थ्यांना त्याचा काही फायदा होईल का, ह्या अशा पद्धतीनेच मी माझी सिरीज कंटिन्यू करेन. तर आज आपण इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.